मध्ये घर करून राहिलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने गडकरी रंगायतन येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ग. माडगुळकर यांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अमरगीतांचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मराठी माणसाचा स्वाभिमान जागवणारे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि त्यांची अस्मिता यासाठी आयुष्यभर लढा दिला। त्यांच्या विचारांमुळेच आज मराठी माणसाला जगभरामध्ये एक वेगळी ओळख मिळाली आहे। ठाणे महानगरपालिकेवरती गेली अनेक वर्ष शिवसेनेचाच भगवा फडकत आहे। ठाणेकर जनतेनेही नेहमीच शिवसेनेवरती प्रेम आणि विश्वास दाखवला आहे। या सर्वांच्या सहकार्यामुळेच मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपण्याचं कार्य अधिक बळकट होत आहे। यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांचे मनापासून आभार मानले। मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे। त्यामुळे तिचं जतन व्हावं यासाठी आपल्या दैनंदिन बोलण्यात जास्तीत जास्त मराठीचा वापर करा। आपल्या पुढील पिढीमध्ये मराठीबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असं मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं आहे। या कार्यक्रमाला यावेळी महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, माजी उपमहापौर नगरसेवक रमाकांत मडवी, नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक एकनाथ भुईर, ठाणे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेविका कांचन चिंदरकर, राजेश मोरे, शीतल ढमाले, ठाणे स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांसह अनेक नागरिक, शिवसैनिक, ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते।